मॉर्निंग मित्रांनो, पुन्हा आज सुद्धा माझ्या चॅनलवरती मी स्वागत करतो। तर आता आमची सुरुवात झालेली आहे। आता सामान वगैरे जोडून झालं आहे आमचं। हे बघा, आता नवरा बाहेर पडणार आहे आणि बँजोवाले बघा चालू करतायत आता। तर आता नवरा बाहेर पडेलच थोड्या वेळात। आता चालू करतोय आम्ही बँजो वाजवायला आणि मग आता डायरेक्ट नवरा बाहेर पडून आम्ही दोन बँजो अलग, म्हणजे बँजो आमचा एकच असणार आहे, म्हणजे अलग अलग मध्ये होणार आहे, डिवाइड होणार आहेत। आमचे मेंबर्स आहे बघा, हे आता दोन मध्ये डिवाइड होणार। तर तुम्ही बघालच पुढे। आणि आता नवरा निघतोय बाहेर आणि डायरेक्ट आता आपण नवरा चालता रनिंग मध्ये आपण भेटू। तर आम्ही आता आलो इथे वेळणेश्वर, इथे लग्न आहे। तर एक नवरा इथे आला वेळणेश्वरलाच, दोन्ही पण लग्न वेळणेश्वरलाच आहे, पण लग्नाचं ठिकाण अलग अलग आहे। एक इथे आहे वेळणेश्वर म्हणजे वरती, आणि एक दुसरं खाली आहे गावाच्या तिकडे। तर आम्ही इथे वरती आलो आहे आणि ते खाली आहेत गावाच्या तिकडे। तर घराच्या अंगणातच असा सेटअप केला आहे, इथेच लग्न लागणार आहे। आपलं सामान असणार आहे एवढंच। तर आता सेटअप करून मग पुन्हा भेटू। तर आपला सेटअप झालेला आहे जोडून, तुम्ही बघा सेटअप आमचा। हा आजचा वन साइडचा सेटअप असणार आहे। एक रोटो आणि दोन टॉम असणार आहेत। एक जोडला आहे, एक जोडायचा बाकी आहे, कारण त्याच्यातला एक पार्ट तिकडे आहे आणि इथे लग्न लागणार आहे। असं हे रिसेप्शनचं आहे। तर आता नवरा आला की लगेचच वाजप चालू करणार आहे आम्ही। शुभमंगल सावधान,
आपलं वाजून झालेलं आहे, लग्न वगैरे एकदम व्यवस्थित पार पडलं आहे. तुम्ही मंगलाष्टका बघलाच असाल, खूप सुंदर अप्रतिम वाटलं मंगलाष्टका बघून. तर आम्ही आता आलो इथे, थोडं म्हणजे जेवण वगैरे आमचं झालं, जेवण वगैरे आता ब्लॉग स्टार्ट केला आणि आता जस्ट इथे घरी इथे बसलोय. मी बघू शकता मागे इथे असेच जरा थकलोय आणि खूप गरम सुद्धा करतंय. तर आता पुन्हा वरातीचा कार्यक्रम असणार आहे, त्याच्या आधी थोडासा शो वाजवणार आहे, असेच सिंपल कोळी गीत वगैरे, मग वरातीचा कार्यक्रम चालू होणार आहे.
आम्ही वरात बाहेर काढणार आहे. मग इथला नवरा आहे ना डायरेक्ट इथना साखरी आगर, म्हणजे आता आम्ही वेळणेश्वरला आहे, वेळणेश्वरवरनं साखरी आगरला जाणार. मग साखरी आगरला दोन्ही नवरे एकत्र येऊन मग आमचा बँजो सुद्धा एकत्र येणार आहे आणि मग वरात चालू होणार आहे. तर इकडेच भेटू.
आपलं वाजवून झालेलं आहे, वरात गेलेली आहे घरात. पण तुम्हाला एक सांगतो, बँजोवाल्यांची मेहनत बघायची असेल ना तर तुम्हाला दाखवतो. हे बघा. कौन है ये लोग, कहां से आते हैं? तर आता आम्ही जातोय जरा खाली. तिकडे खाली जाऊन जरा असंच बीचवरती, म्हणजे साखरीयागरचं बीच आहे तिकडे जातोय. तिकडे जाऊन मग जेवायला येणार आहे. मग जेवून झालं की मग पुन्हा भेटू. तर आपली ऑर्डर झाली आहे ऑलरेडी आणि आता आम्ही निघणार आहे. तर आमचे जे होते बाकीची मंडळी ती गावी डायरेक्ट आपल्या गाडीनेच गेली आहे. आणि मी आणि आपला निक बाय, तुम्ही बघू शकता निक बाय आहे इथे, हा बघा. तर आम्ही 2 व्हीलरने जाणार आहे, बाकी सगळं गाडीने गेले आहेत. तर आजचा प्रवास असणार आहे आपला फेरी बोटचा. तर तुम्हाला मी दाखवणारच आहे फेरी बोट. तर निघू आपण फेरी बोटच्या तिकडे. आम्ही आता तवसाळ बीचवरती आहे. हे तवसाळ बीच आहे बघा. तुम्हाला दाखवतो. इथे ही जिंदाल कंपनी आहे, ही दिसते आपल्याला, ती जिंदाल कंपनी आहे. आणि आम्ही आता जाणार आहे. आमचा आजचा प्रवास असणार आहे फेरी बोटचा. तर जरा इथे बीच दिसलं, गाडीवरनं येत होतो साखरेगरवरून, जर बीच दिसलं तर आलो. आता निघतोय, जातोय. आपल्यासोबत निक बाय आहेच. त्या 2 व्हीलरने आम्ही जाणार आणि तुम्हाला दाखवतो फेरी बोटचा कसा प्रवास असतो, तिकीट किती आहे आणि कसं काय. तर डायरेक्ट जाऊ आता फेरी बोटला. तर मित्रांनो, आम्ही आता तवसाळ फेरी बोटच्या इथे पोहोचणारच आहोत. तुम्हाला दाखवणारच आहे मी पुढे. तोपर्यंत तुम्हाला एक मजेशीर गोष्ट दाखवतो. हे बघा. पण आता तवसाळ फेरी बोटला पोचलो आहे मी. बघा इथे दृश्य दाखवतो तुम्हाला. खूप सुंदर वाटतं समुद्र बघा हे. आता आपली फेरी बोट गेलेली आहे जयगड. इथनं ह्या रूटने जाणार आणि ती आता जयगडवरून इथे येईल. मग आम्ही त्या फेरी बोटमधून जयगडला जाणार. तर निकबाय आपला गेला जिकडे तिकीट काढायला. तर आपण तिकीट बघू किती आहे तिकडे जाऊन. हे इथे तिकीट काउंटर आहे. तर आपण तिकीट काढलेलं आहे. तुम्हाला तिकीट दाखवतो कसं आहे ते. मी बघितलं तिकीट 30 रुपये, म्हणजे सिंगल माणसाचं 30 रुपये आहे. आणि गाडी विथ ड्रायव्हर 80 रुपये आहे बघा. म्हणजे टोटल आमचं झालं आहे 110 रुपये तिकीट. तर आम्ही थोडा आता इथे नाश्ता करतो. नाश्ता करून झालं की फेरी बोट येईलच, तोपर्यंत नाश्ता होईल आमचं. मग फेरी बोट दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, फेरी बोट आली आहे. आता तुम्हाला दाखवतो फेरी बोट. हे बघा आली आहे फेरी बोट. आता आम्ही या फेरी बोटने जयगडला जाणार आहे.
बोट निघाले तवसाळ जेटीवरनं आता डायरेक्ट जयगड जेटीवरती. हे जयगड आहे. जयगडच्या आपल्याला हे आलं आपण आता जयगड बंदर. आणि इकडनं तिकडे दिसतंय आपल्याला हे समुद्र आहे. अरबी समुद्र. ते बाहेर खूप मोठे मोठे बोटी असतात. आईला काय जयगडीला नाही बोलला. फायनली गायस आम्ही जयगडला पोचलो आहे. आपली गाडी निक बॅग घेऊन आला आहे. तर आम्ही आता इथनं जाणार डायरेक्ट गावी. तर भेटू रत्नागिरीला डायरेक्ट. तर आम्ही आता इथे ब्रिजवरती पोचलो आहे वरवडे. तुम्हाला वरवडे गाव दाखवतो. हा इथे वरवडे गाव आहे. इथे दिसतात जरा खूप छान वाटतं. इथे वरवड्यातली पोरं दिसतात आपल्याला बोटीमध्ये बसलेत. हे बघा हात दाखवते. चल इकडनं होडी. इथे सुद्धा शिमगा उत्सव खूप छान असतो. भारी एकदम भारी वाटतं. मागे पोरं हे हाकत येत आहेत आपल्याला. तर आम्ही आता वरवडे बीचवरती आहे. हे गणपतीपुळ्याचं बीच आहे. इकडे गणपतीपुळ्याचं बीच आहे. तर मी आता रत्नागिरीला पोचलो आहे आणि खूप ऊन आहे. खूप म्हणजे खूपच ऊन आहे. तर आजचा ब्लॉग हा आपला इथेच एंड होतो आहे. तर आपण आता पुढचा ब्लॉग नेक्स्ट कधी येईल ते सांगतो. आला की मग तो अपलोड होईलच. हा थोडा ब्लॉग मोठा झाल्यामुळे पार्ट 1 आणि पार्ट 2मध्ये कन्वर्ट केलं आहे. तर फर्स्ट पार्ट आता मी थोड्याच वेळ टाकणार आहे, अपलोड करणार आहे. तर पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.